नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण काल जो भाग बघितला होता पाचव्या भागामध्ये थोडं एका क्वेश्चनमध्ये थोडंसं आपल्याला करेक्शन करायचं होतं. बघा करेक्शन काय होतं तर या टाईपचे आपण खूप प्रश्न बघितले होते. ठीक आहे, मग आता काय दिलेलं आहे आपल्याला या प्रश्नात बघा. ए 40 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. पुढे दिलंय ए पेक्षा बी 25% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे बी कार्यक्षम जास्त आहे कोणापेक्षा? ए पेक्षा, है ना. बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. मग 25% अधिक म्हणल्यानंतर तुम्हाला मी कालच म्हणलं काय करायचं, 125 भागिले 100 करायचं. मग याला बी भागिले ए करा. कसं काय? हे भागाकारात आणलं. 25 5 सव्वा से 25 4 100 म्हणजे हे आलं तुमचं असं 5. हे आलं तुमचं 5 भागिले काय 4. आता याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो का बी एका दिवसात 5 विटा, ए एका दिवसात 4 विटा फेकतो. ठीक आहे, चला मग आता पुढचं वाक्य वाचा बरं. सी बी पेक्षा किती टक्के? 28% अधिक कार्यक्षम. सी बी पेक्षा 28% अधिक म्हणल्यानं 128 भागिले 100 करा. तुम्हाला म्हणलं होतं मी फक्त अधिक शब्द आला की दिलेल्या याच्यामध्ये काय करायचं, 100 प्लस करायचे. सांगा बरं मग आता बीची किंमत ठेवा. बीचे एका दिवसाचे काम किती आहे? 5 आहे. मग इथं 5 ठेवा. 5 1 5 5 2 10. परत भाग द्या. बे 1 बे इथं 10 आले. इकडं हां बेसकम 12 बेचोक 8. आता खाली 10 आहे वरी 6.4 आहे. म्हणजे सी इक्वल टू खाली 10 आहे वरी 64 आहे. तर त्याला काय म्हणू शकता? 6.4 म्हणू शकता. काय? 6.4. म्हणजे याचा अर्थ ए एका दिवसात किती विटा फेकतो, बी किती फेकतो आणि सी किती फेकतो. ए फेकतो 4, बी फेकतो 5 आणि सी फेकतो 6.4. किती फेकतो? 6.4 फेकतो. ठीक आहे, मग आता 6.4 ह्या सीच्या विटा आहेत. पुढे काय म्हणले बघा. आता हे झालं दररोज कोण किती विटा फेकते. मला सांगा एकूण काम किती? एकूण काम किती? हां एकूण काम बोला. ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करू शकतो, बरोबर आहे. आणि ए दररोज किती विटा फेकतो? 4 विटा फेकतो. अशा जर त्यानं 40 दिवस फेकल्या तर काम संपत आहे. म्हणजे याचा अर्थ तो दररोजच्या 4 फेकायला गेला आणि अशा त्याने 40 दिवस फेकल्या. याचा अर्थ 160 विटा आहेत, बरोबर आहे. किती येतात? 160 विटा आहेत. आता पुढे काय म्हणले बघा बरं. एकूण काम कळालं. ते तिघे मिळून एकत्र काम करतात. किती दिवस काम करतात? 5 दिवस. आणि मग उरलेलं काम एकट्या बी द्वारे किती दिवसात पूर्ण करेल असं विचारले. म्हणजे याचा अर्थ त्यातले ए आणि सी निघून जातात, सोडून देतात. सांगा बरं. तिघांचं मिळून एका दिवसाचं काम किती? 4 आणि 5 9 9 आणि 6 15 15.4. म्हणजे तिघांचे 5 दिवसाचे काम. परीक्षेला असलं लिहायचं नाही. कोणतं? हे शब्द डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. मी तुम्हाला समजण्यासाठी असं लिहून देतोय स्पष्ट. ठीक आहे, काम इक्वल टू बघा आता 15.4 दररोज किती? 15.4 विटा फेकतात. अशा किती दिवस फेकल्या? 5 दिवस फेकल्या. बघा बरं. आता ह्याचा जर गुणाकार केला तुम्ही तर तो येतो तुमचा 77. 5 4 20 हातचे आले 2. पुढे 5 5 25 आणि 2 27. हातचे आले परत 2. 5 1 5 आणि 2 7 म्हणजे 77.0 म्हणजे याचा अर्थ 77. ठीक आहे, चला आता बघा 160 विटामधल्या यानं 77 फेकल्या. सांगा बरं आता शिल्लक विटा किती आणि तो बी फेकतो म्हणतोय. मग शिल्लक काम 160 मधून 77 गेले. बोला आता 160 मधून 77 गेले. वरचे 60 आणि अलीकडे किती दिसत आहेत? 23. म्हणजे याचा अर्थ 83. ठीक आहे, 83. मग आता 83 एवढ्या विटा कोण फेकणार? बी करणार. मग सांगा बरं 83 भागिले बी एका दिवसात किती फेकतो? 5 फेकतो. मग 83 फेकायला काय लागतील? 5 1 5 किती उरले? 3 उरले 33 झाले. 5 सख 30 परत 3 उरले. भाग जात नाही तसंच लिहा. म्हणजे 16.3/5 पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, आलं लक्षात. चला हा 5व्या भागामधला आपला 7 नंबरचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करायचं होतं. चला आता जाऊ आपण 6व्या भागाकडे. ठीक आहे, या आता आपल्याला जायचं आहे आता 6व्या भागाकडे. चला एकच मिनिट. चला आता आपण 6व्या भागाकडे जातोय. 6व्या भागामध्ये थोडंसं आपल्याला आहे ना बेसिक बघावं लागेल. आता 6वा भाग म्हणजे काळकामचा 2 नंबरचा भाग. कारण इथून मागे आपल्याला लसावी मसावी हे काढूनच प्रश्नांचे उत्तर काढू लागलो. आता या भागामध्ये आपल्याला लसावी मसावी वगैरे काढण्याची गरज नाही. हा दुसरा पोर्शन येतो. ठीक आहे, हां
चला आता पुढे बघूत आपण याच्यात काय काय आहे. या भागामध्ये आपल्याला टोटल बघा काय काय दिले असतील, ह्या पद्धतीचे क्वेश्चन दिलेले असतील, परंतु याचं थोडंसं ना बेसिक लिहायचं आहे. ह्याचं काय थोडंसं बेसिक बघायचं पहा. आता ह्या बेसिकमध्ये काय काय असेल, त्यानं आपल्याला या प्रश्नात काय म्हणतंय, एवढे माणसं दररोज एवढे तास काम करतात आणि एवढ्या दिवसात संपवतात, तर एवढे माणसं दररोज एवढे तास काम करून किती दिवसात संपवतील, अशा पद्धतीचे प्रश्न एकदम बेसिक आणि सर्वात सोपा टाईप आहे काळकामचा. दुसरी गोष्ट आपण याच्यात काय करणार आहोत मित्रांनो, आता हे आपण टाईप वाईज व्यवस्थित बघत आलोय, बरोबर आहे. जसं पूर्ण टाईप कव्हर झाले त्याच्यानंतर पूर्ण काळकाम मधले मिक्स प्रश्न आपण त्याच्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. काळकाममध्ये आपल्याला खूप प्रश्न आतापर्यंत TCSचे आपल्याला सापडलेले आहेत, आपण कलेक्ट केलेले आहेत IBPS आणि TCSचे. तर त्याच्यापैकी मॅक्झिमम आपल्याला कव्हर करायचे तर, आणि सेम टू सेम असतील ना तर ते सोडून दिले तरी चालेल, परंतु जेवढं व्हेरिएशन शक्य झालंय त्यांनी परीक्षेला दिलेत तेवढे आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला या आता ह्याच्यामध्ये थोडंसं बेसिक आहे. काय बेसिक आहे बघा, तुम्हाला लिहायचं तर बघा लिहून घ्या. हे बेसिक असं की समजा मी असं म्हणले, हे सुरुवातीचे माणसं M1 दररोज किती तास काम करताय, H1 किती दिवसात काम संपवताय, D1, आणि काम जे असतं ना ते खाली लिहायचं इक्वल टू M2 H2 आणि काय हो D2, काम काय W2. म्हणजे हे वाक्यामध्ये प्रश्नामध्ये सुरुवातीचे जेवढे माणसं दिले असतील ते माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास, W म्हणजे काम, आणि नंतरचे हे. ठीक आहे. समजा त्यांनी आपल्याला H1 दिलंच नसेल तर आपण काय वापरायचं, M1 D1 आणि W1, M2 D2 आणि काय हो W2. ठीक आहे. एवढंच वापरायचं. समजा त्यांनी पगार दिली असेल यांची, तर पगार कशी वापरायची, M1 D1 भागिले W1 आणि इथं पुन्हा काय S1, हे पगार लिहायचे. त्याच्यानंतर इक्वल टू M2 D2 आणि W2 इंटू S2. ठीक आहे. हे अशा पद्धतीचे असतील. आता हे M1 H1 D1 W1 काय आहे, हे सगळं सुरुवातीचे है ना, सुरुवातीचे काय, माणसं, तास, दिवस, काम, माणसं, दिवस आणि हे काम, माणसं, दिवस, काम आणि हे सॅलरी, सुरुवातीची पगार, आणि हे जे असतील हे काय असतील, नंतरचे असतील. ठीक आहे. तर हे तुम्ही वहीमध्ये नोटबुकमध्ये हे एवढं नोट करून घ्या, म्हणजे आपल्याला ह्या पोर्शनवरचा भाग बघता येईल आता पूर्ण. ठीक आहे. चला ह्यांचं काम इकडे कुठे कुठे आहे, कसं आहे बघूत. चला आले. हां, नोट करून घेतलं या, नाहीतर एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या, नंतर मग नोटबुकमध्ये लिहा. चला आता बघा आपल्याला हा पहिला हे दिलाय, टाईप दिलाय. ह्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय म्हणले, 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम किती तासात पूर्ण करतात, 12 तासात पूर्ण करतात. किती मजूर आहेत, 10 मजूर. मग आता प्रत्येक वेळेस तुम्ही सूत्र लिहायचं ना. किती, 10 मजूर म्हणजे M1 झालं तुमचं 10, रोज किती तास काम करायला आहेत, 6, किती दिवसात काम समाप्त करायला आहेत, 12. आता दुसरी एक गोष्ट, प्रश्नामध्ये समजा जर कामाचा उल्लेख केलेला नसेल, दुसरी गोष्ट समजा प्रश्नामध्ये पहिल्या भागामध्ये जे काम आहे तेच दुसऱ्या भागात असेल, किंवा प्रश्नामध्ये शब्द आला तेच काम, तर W1 W2 हे लिहू नका. ठीक आहे. W1 W2 लिहू नका. बघा इथे काय म्हणले, तेच काम, मग तुम्ही भागिले W1 लिहू नका. ठीक आहे. समजा जे काही तुम्ही आता लिहिणार होता W1 इक्वल टू नंतरचे किती येतं, 20 मजूर, किती तास, 9 तास, आणि किती दिवसात पूर्ण करतील, हे D2 काढायचे, आणि खाली काय असते, W2. पण तुम्हाला काय म्हणलो, तेच काम जर असेल शब्द किंवा कामाचा कुठेच असा उल्लेख नसेल का पूर्वीच्या कामाच्या दुप्पट काम, निमपट काम, तर तुम्ही W1 W2 लिहू नका. आलं लक्षात हे, यस, W1 W2 लिहू नका. हां चला मग आता आपल्याला दिलेलं आहे 10 गुणिले 6 गुणिले 12 इक्वल टू 20 गुणिले 9 गुणिले D2. ठीक आहे. आता याला दोन प्रकारे सोडवता आहे तुम्हाला. D2 काढायचे तर हे इकडं D2 जशास तसं हे 10 × 6 × 12 लिहिले, हे दोघं पण इकडं कसे येतील, भागाकारात येतील किंवा ते खाली येतील. आलं लक्षात. आता कॅल्क्युलेशन बघा काय करायचं. कॅल्क्युलेशन कोण कोण कटते, 10 × 10, 10 × 2 = 20, परत भाग द्या, 2 × 2, 2 × 6, 3 × 3, 3 × 9, 3 × 3, 3 × 12, म्हणजे किती दिवस आलं, 4 दिवस. ठीक आहे. D2
4 दिवस D2. आता ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला एक थोडंसं कॅल्क्युलेशन बद्दल मला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बघा आता. हे झालं तुमचं उत्तर आलं, हे संपलं, ठीक आहे. परंतु मला कॅल्क्युलेशन बद्दल असं बोलायचं आहे की 10 गुणिले 6 गुणिले 12 इक्वल टू काय काय दिले आपल्याला 20 गुणिले इक्वल टू 20 गुणिले 9 गुणिले D2, ठीक आहे. आता आपल्याला D2 काढायचं आहे ना, आणि सगळे लोक गुणाकारात आहेत, इकडचे पण इकडचे पण. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, इकडच्यानं तिकडच्याला भागू शकता किंवा तिकडच्या संख्यांनी इकडच्या संख्यांना भागू शकता डायरेक्ट इथल्या इथं. कसं म्हणजे हे खाली घेऊन जा नंतर याला भागा असं करण्याच्या ऐवजी काय करायचं बघा, 10 1 10, 10 2 20, डायरेक्ट इकडून तिकडे भागू शकता, तिकडून इकडे भागू शकता. बे 1 बे इथं त्रिक 6 भागितलं, परत भागू शकता इकडून तिकडं. 3 1 3, 3 त्रिक 9, परत भागा. 3 1 3, 3 चौक 12, इकडं कोण उरलं 4, तिकडं कोण उरलं D2, संपलं, ठीक आहे. ह्या पद्धतीचं थोडंसं कॅल्क्युलेशन बघू, ठीक आहे. आणि हे दिमागामध्ये राहू द्या की काय आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूत आता. आता आपल्याला हे कळालं की वापरायचं कसं इकडचं. ओके, चला आता आपल्याला काय दिलंय बघा, हे 24 माणसे 24 माणसे प्रति दिवस 7 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम आले W1 W2 लिहायचं नाही, ठीक आहे. चला मग आता बोला, 24 माणसे, सुरुवातीची माणसं किती 24, तास किती 7, आणि किती दिवसात 18 दिवसात. नंतरचे माणसं किती 21, त्याच्यानंतर काय म्हणलंय रोज किती तास, 1 मिनिट अच्छा तिथले एक संख्या राहिली आपली. तर रोज तुम्हाला किती तास ते एक मिसिंग आहे संख्या, आणि पुढे दिलेलं आहे आपल्याला किती दिवसात संपवतील. म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, हे D2 काढायचंय. तुम्हाला काय काढायचंय D2 काढायचंय. दररोजचे आपण म्हणू ह्यानं 8 तास, इथं काय करू थोडंसं करेक्शन करूत वाटल्यास, 8 तास दररोजचे किती 8 तास, ठीक आहे. रोज 8 तास काम करताय. आता तुम्हाला इथल्या इथं भागायचंय, इथल्या इथं हे खाली घेऊन जा तिकडे घेऊन जा असं काहीच करायचं नाही, ठीक आहे. आता कसं भागायचं बघा, 8 1 8, 8 त्रिक 24 आले, इकडून तिकडे भागा तिकडून इकडे भागा. 7 1 7, ठीक आहे. 7 त्रिक 21, परत 3 3 कटले, 3 1 3, उरलं कोण 18, तिकडं कोण D2, म्हणजे उत्तर काय आलं 18 दिवस. D2 इक्वल टू 18 दिवस आलं. यस, हे असं सोडवायचं. खूप सोपं आहे. मागच्या कंबाईनचा जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला ह्या टाईपवरती प्रश्न आलता, नाहीतर आपण जो सुरुवातीला एक बघितला होता त्या टाईपवर एक प्रश्न आलाय. मधले हे काम सोडून गेला, उशिरा आला, हे जे कॉम्प्लिकेटेडवाले येतं हे अवघड प्रश्न आलेच नाहीत, ठीक आहे. त्यामुळं सोपा भागाला पण सोडून देता येणार, म्हणजे सोडून देणं जमणार नाही आपल्याला, ठीक आहे. या आता ह्याच्यात बघूत काय आहे. तुम्हाला ह्याच्यात तेच काम म्हणलंय का बघा बरं, तेच काम म्हणलंय का बघा बरं, नाही म्हणलंय. काय म्हणलंय, 6 माणसे एक काम रोज 9 तास करून 30 दिवसात संपवतात, तर त्याच्या काम 10 पट काम म्हणले. म्हणजे याचा अर्थ पहिलं काहीतरी काम होतं त्याच्या 10 पट काम म्हणले, तेच काम म्हणले का नाही. मग लिहिताना बघा काय करायचं, 6 हे तुमचं माणसं येतं, दररोज किती तास 9 तास, किती दिवसात 30 दिवसात संपवतात, इक्वल टू रोज किती 8 तास, किती दिवसात 25 दिवसात, किती माणसे लागतील. म्हणजे तुम्हाला M2 काढायचंय. आणि दुसरी गोष्ट इथं दिले तुम्हाला 8 तास काम करताय आणि 25 दिवसात संपवताय. आता काम तुम्हाला मात्र काय दिले, त्याच्या 10 पट काम. जेव्हा बी तुम्हाला हे पट्टीवाला येते ना, काम असो काही असो, आता बघूत पुढे, तर पहिलं काम तुम्ही गृहीत धरा W1 इक्वल टू समजा 1, तर W2 किती त्याच्या 10 पट म्हणजे 10. मग तुम्ही इथं लिहू शकता काय, पहिलेचं काम 1, नंतरचं काम काय 10, नंतरचं काम काय 10. आता काय काढायचंय, M2 काढायचंय. आता इथं सुद्धा तुम्ही या खालच्या खालच्यांनी भागू शकता, वरच्या वरच्यांनी भागू शकता, इकडं वरच्यांनी याला भागू शकता, किंवा हे भागाकारात इकडे घेऊन चला. 6 गुणिले 9 गुणिले 30 गुणिले 10, आणि हे दोघं बी काय होतील भागाकारात येतील. 8 गुणिले 25, इकडं काय उरलं M2, इकडं काय उरलं M2. चला बोला कितीनं भाग जातो, कोणी द्या, 5 न द्या का कसायनं द्या. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 1 5, 5 सख 30, परत बे 1 बे, बे चौक 8, परत भाग द्या. बे दोन्ही 4,
बेत्रिक 6. आता परत भाग जातोय 3 बे 1 बे बेत्रिक 6. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 9 81. म्हणजे ह्याला किती दिवस लागतील? 81 दिवस. दिवस म्हणतोय. आपल्याला काय विचारलंय? किती माणसे लागतील? तर 81 माणसे लागतील. 81 माणसे लागतील. म्हणजे M2 काय आला आपलं? 81 माणसे. पर्याय क्रमांक 2, 81 माणसे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूत या. आता याच्यात काय दिले बघा, एक घर बांधायचंय आणि पुढं काय म्हणलंय का? कुठं असं म्हणलंय का बा एक घर होतं आता 2 घर नाही म्हणलंय. मग काय काय दिले बघा, एक घर रोज 6 तास काम करून 10 माणसे 12 दिवसात. किती माणसे? 10 माणसे. किती माणसे आहेत बघा? 10 माणसे. दररोज किती तास काम करायला तर? 6 तास काम करायला तर. आणि किती दिवसात संपवायले तर? 12 दिवसात संपवत आहे. 10 माणसे दररोज 6 तास काम करताय, 12 दिवसात संपवताय. एक घर आहे. नंतर असं म्हणलं का बा आता 2 घर नाही, म्हणजे याचा अर्थ कामाचा काही उल्लेख केला नाही नंतरच्या भागात का बा पहिल्यापेक्षा जास्त आहे, कमी आहे, काही मग लिहायचंच नाही W1 W2. ते खाली लिहिलं की तुमचं डोकं फिरायला लागतं बघा. कसं काय? त्याला काय करू, कुणीकडे नेऊ है ना? म्हणजे खाली हा असेल भागाकारात तर कोणीकडे नेऊ, टेन्शन वाढतंय. जर दिलेलंच नसेल ना लिहूच नका. या नंतरचं बघा, 9 तास रोज काम करून 10 माणसे. 9 तास रोज काम करून किती माणसे? 10 माणसे 9 तास काम करताय आणि किती दिवसात संपवतील म्हणलंय. इथल्या इथं भाग द्या. चला 10 1 10, 10 1 10. दोन्हीकडे भाग जातो ना, द्या. पुढे 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. परत भाग द्या. 3 1 3, 3 चौक 12. इकडं कोण उरलं? 8 उरलं. तिकडं D2 म्हणजे 8 दिवस. उत्तर काय आलं? 8 दिवस. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला काढायचं. पर्याय क्रमांक 1, 8 दिवस. यस, चला नेक्स्ट. आता याच्यात बघा काय आहे. इथं तुम्हाला काम दिलंय. काम काय आहे? खंदक खणणे. आता खंदक म्हणजे काय हो? खंदक म्हणजे खड्डे म्हणा, सरळ सरळ काय? खड्डे खोदायचे. ठीक आहे, चला किती मजूर आहेत? सुरुवातीचे मजूर 40. किती दिवसात? 60 दिवसात. काम काय आहे? खंदक खणणं. मग W1 च्या जागी काम लिहा 30. लिहिलं. इक्वल टू नंतरचे मजूर किती झाले? 20. नंतरचं काम काय झालंय? 15 खंदक. कामाच्या जागी काम लिहा. सारखं नाही, इकडं 30 खंदक होती, इकडं 15 येतं. इंटू तुम्हाला काय काढायचंय? D2. इथल्या इथं भाग देऊ शकता. कसं? खालच्यांनी खालच्याला भाग द्या, वरच्यांनी वरच्याला भाग द्या. ठीक आहे, असंही करू शकता. किंवा 40ला 40, 60ला 60 हे भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकारात. हे 30ला 30 हे वरी आहे, इकडे येऊन खाली. इक्वल टू काय? D2. चला भाग द्या. कोणाला? 30 1 30, 30 दोन्ही 60, 20 1 20, 20 दोन्ही 40. किती येईल बरं? 15 दोन्ही 30, 30 गुणिले 2 60. म्हणजे 60 दिवस. काय येईल उत्तर? 60 दिवस. D2 आलंय तुमचं 60 दिवस. ठीक आहे, आलं लक्षात? चला एकदम सोपा भाग आहे बघा काळकाम मधला, ज्याच्यामध्ये तुमचा एकही मार्क जाण्याचे त्याचे 0% चान्स आहे की ह्या प्रश्नामध्ये कोणी चुकेल. ठीक आहे, कारण हे एकदम साधे असतात. या आता बघा काय म्हणलंय. थोडासा एक गोष्ट चेंज केल्यामुळे थोडासा भारी क्वेश्चन तयार झाला. कसा पहा, काही मजुरांना, सुरुवातीचे मजूर माहित आहेत का? नाही. त्यानं म्हणले काही मजुरांचा गट किंवा काही मजुरांचा गट एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. मजूर दिलेत का? नाही दिले. मग सुरुवातीचे मजूर तुमच्या मनानं काहीही घ्या. काय? सुरुवातीचे मजूर तुमच्या मनानं काहीही घ्या. समजा मी सुरुवातीचे मजूर काय घेऊ? M घेऊ. बरं, सुरुवातीचे मजूर M घेतले आणि ते किती दिवसात काम पूर्ण करायले? तर 20 दिवसात काम पूर्ण करायले. तर तास दिले का? नाही. काम दिले का? बघा कामाचा काही उल्लेख काहीही नाही. इक्वल टू आता काय म्हणले? परंतु त्या गटातले 8 मजूर येऊ न शकल्यामुळे, म्हणजे काय हो, त्यातले 8 मजूर निघून गेले. आता सुरुवातीला मजूर किती घेतले? M. आता नंतरचे किती घेऊ? समजा जर सुरुवातीचे तुम्ही 50 घेतले असते, नंतरचे काय केले असते? त्यातून -8 वजा केले असते. काय घेतले असते? 42. समजा सुरुवातीचे तुम्ही 30 घेतले असते, त्यातून 8 गेले, काय उरले असते? 22. समजा तुम्ही 15 घेतले असते, 15 मधून तुमचे नंतर किती गेले असते? 8 गेले असते. उरले काय असते? 7 उरले असते. ठीक आहे, मग तुम्ही सुरुवातीचे घेतले किती? M. त्यातून गेले किती? 8. म्हणजे M - 8 राहिले है ना. मग तसं इथं
m-8 लिहावं लागेल तुम्हाला नंतरचे मजूर. आता नंतरचे मजूर 8 मजूर न येऊ शकल्यामुळे मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागले 24. हे दिवसाच्या जागी दिवस 24. ठीक आहे. हे झालं तुमचं 20m. याला बोला आता, यानं याला गुणा 24m, यानं याला गुणा, कोणाला 8 गुणिले 24 करा. 8 4 32, हातचे आले 3, 8 2 16 आणि 3 19. ठीक आहे. आता काय करा, संख्या एकीकडण्या, तो यम वाला एकीकडण्या, तो मायनस आहे संख्या इकडं आणल्यानं 152 आणि हे 24m ला 24m हे तिकडं नेलो -20m. बोला 192 इकडे किती वजा बाकी 4m. काय 4m. आता तुम्हाला m काढायचं आहे ना, मग ह्या 4ला काय करतो इकडे खाली घेऊन येतो, फक्त इकडे काय ठेवलं m ठेवलं भागिले 4. किती येते 4 चूक 16, 3 उरले 32 झाले, 4 8 32. म्हणजे किती माणसे होती सुरुवातीला 48 माणसे. सुरुवातीला किती माणसं होते 48 माणसे. म्हणजे पर्याय काय आला 48. काय आला पर्याय 48. ठीक आहे. चला या आता नेक्स्ट क्वेश्चन. 18 मजूर रोज किती तास काम करताय बघा, 4 तास काम करून 120 खुर्च्या. आता काम काय दिलंय आपल्याला इथे, काम दिले 120 खुर्च्या बनवणं. ठीक आहे. चला मग आता बोला, सुरुवातीचे मजूर किती 18, किती तास काम करायला तर 4, आणि किती खुर्च्या बनवायला तर खुर्च्या कामाच्या जागी लिहा, कारण खुर्च्या बनवणं काय काम आहे, 40 दिवसात पूर्ण करायले. ठीक आहे. इक्वल टू किती मजूर आहेत तर नंतरचे 20 मजूर, दररोज किती तास 9 तास, आणि किती दिवसात बनवतील म्हणजे D2 काढायचं आहे. आणि किती खुर्च्या हो, त्याच्यात खुर्च्या बघा किती 80 खुर्च्या. काय 80 खुर्च्या. इथल्या इथं भाग द्या का D2 काढायचे, बाकीचे सगळे इकडे आणा. कसे आणायचे बघा, हे 18 4 40 जशास तसे हे भागाकारात आहेत, इकडे जाऊन गुणाकारात किंवा खाली आहेत इकडे वरी. 120 ते 20 9 इकडे घेऊन या, 20 × 9 इकडं काय राहिलं फक्त D2. चला कोण कोण कटतंय बघा बरं. हां 20 1 20, 20 2 40, परत भाग द्या 9 1 9, 9 2 18, आणखी भाग द्या याला 40 2 80, 40 त्रिक असं आले. ठीक आहे. खाली 3 उरले, वरी बघा कोण कोण उरले 2 4 2 2, मग किती येते 8, 8 2 16, 16 2 32, 32 भागिले तुमचं किती आले 3 आले, 32 भागिले 3. बघा आता याच्यापैकी कुठला पर्याय येतो. 3 10 30, उरले किती 2, 2 छेद 3. म्हणजे उत्तर आलंय आपलं D2 इक्वल टू 10.2/3. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा 10.2/3. आलं का लक्षात. यस. चला या पुढे आता. आता हे काय म्हणलंय बघा, सेम असंच दिलेलं आहे आपल्याला. आता कामाच्या जागी काय दिले, साड्या विणणं. बघा बरं साड्या. हां आता आपल्याला साड्या विणायचं दिलेलं आहे बघा. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला किती दिवस लागतात 21. कामगार किती 16, किती दिवसात साड्या विणताय 21. काम काय आहे 100 साड्या. इक्वल टू हां नंतरचे हे किती येतं, मजूर आपल्याला दिलेत का, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. म्हणजे नंतरचे मजूर आपल्याला विचारलेत, आणि किती दिवसात 12 दिवसात. किती साड्या 200 साड्या. ठीक आहे. तुम्हाला इथे M2 काढायचं आहे. चला 16 गुणिले 21 हे भागाकारात आहे, इकडे येऊन गुणाकारात किंवा खाली आहे इकडे येऊन वरी. हे 100ला 100 ते 12 इकडं आणा, इक्वल टू काय हो M2. चला भाग द्या, 100च्या दुप्पट दिसते मग 2. 4 त्रिक 12, 4 चूक 16, 3 1 3, 3 7 21. बोला किती 7 2 14, 14 गुणिले 4 56. म्हणजे 56 माणसे लागतील. 56 माणसे लागतील. ठीक आहे. 56 माणसे लागतील. चला या नेक्स्ट. हो बघा आता हे काय आहे प्रश्न, काय येईल बघा बरं, ट्राय करा बरं 1-2 मिनिटात. चला आता काय म्हणतंय बघूत या प्रश्नांमध्ये. या आपल्याला जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, 7 कोळी किडे, माणसांच्या जागी किडे आहेत. ठीक आहे.
आणि त्यांचं काम काय असते, जाळे विणणे. चला या घ्या मग जसे आहेत तसे. माणसांच्या जागी किडे, 7 किडे 7 तास 7 दिवसात किती जाळे विणतात, 7 जाळे विणतात. नंतरचे कोळी किडे बघा, एक कोळी किडा दिवसाला 1 तास 1 जाळं किती दिवसात विणेल. D2 काढायचं. त्या 1 काही फरक पडेल का, नाही. इकडे बघा 7 7 कटले, 7 गुणिले 7 49 दिवस इक्वल टू काय आलं, D2. एवढा सोपा प्रश्न होता हा. 49 दिवस D2 संपला. चला आता इथून पुढे थोडेसे क्वेश्चन हे चेंजेस आहेत बघा. सरळ सेवेच्या मुलांना हा असं काही बदललं ना तर थोडंसं अवघड वाटतंय. मी अगोदर काय करतो आहे तसं पूर्ण M1 M2 सहित लिहितो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला काय केलंय आपण. काही माणसे एक काम 45 दिवसात पूर्ण करतात. मला सांगा माहीत आहे का, नाही. काही माणसे, समजा मी M लिहिलं, किती दिवसात पूर्ण करतात, 45 दिवसात पूर्ण करतात. आता पुढं काय म्हणलंय, जर माणसांची संख्या किती केली, 5/7 पट केली. पहिले जेवढे माणसं होते याच्या किती करायची, 5/7 पट केले तर त्याच कामास किती दिवस लागतील, तर त्याच कामास किती दिवस लागतील असं पण घेऊ शकता. किंवा याला बघा, आता सुरुवातीचे माणसं दिलेत का, नाही दिले. मग सुरुवातीचे माणसं असे घ्या, माणसांची संख्या किती केली, 5/7 पट. मग सुरुवातीचे माणसं म्हणजे M1 असे घ्या ज्याला 7 भाग जाईल. तुमची इच्छा काहीही घ्या. हे जेव्हा पटीवाला येतं ना, याला असं सॉल्व्ह करायचं. काय म्हणलो मी, काही माणसे एक काम 45 दिवसात पूर्ण करतात आणि नंतर माणसांची संख्या काय झाली, 5/7. मग तुम्हाला म्हणलंय मी सुरुवातीची माणसं दिलेत का, नाही. मग तुमच्या मनानं असे घ्या ज्याला 7 भाग जाईल, म्हणजे जी खाली संख्या असते ना त्यानं भाग जावा. समजा मी 14 घेतले, सुरुवातीचे काय 14, मग नंतरचे किती घेणार, 14च्या 5/7. मग 14च्या 5/7 म्हणल्यानं 7 दोन्ही 14 किती आले, 10. मग तुम्ही आता घेऊ शकता सुरुवातीचे माणसं 14 किती दिवसात काम पूर्ण करताय, 45. तर हे 45 दिवसात पूर्ण करताय. नंतरचे माणसं 10 घेणार, किती दिवसात पूर्ण करतील. संपलं. तेवढं सोपं. हां चला काय येईल आता, 5 भाग द्या, 5 दोन्ही 10, 5 9 45. परत बे 1 बे, इथं बे 7 14, 7 9 किती, 63 दिवस. 63 दिवस हे आलं तुमचं D2. असं सॉल्व्ह करू शकता. पट्टीवाला जेव्हा बी येईल ना, कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही त्याला. इकडे या, समजा तुम्ही यानं सॉल्व्ह करतो म्हणला तर बघा, M × 45 जशास तसं. कोण भागाकारात 7, इकडे जाऊन गुणाकारात, ते M गुणिले 5 इकडं आणा. इकडं कोण उरलं, D2. M कटलं, 5 9 45. काय आलं, 9 गुणिले 7 63 दिवस. म्हणजे त्या आणि या पद्धतीनं एकच आन्सर येत आहे. फक्त आपल्याला ते कसं आहे, थोडं M बीम काय असं मला दिसलं की टेन्शन येतं आहे, त्याच्यामुळं ती पलीकडची पद्धत घेतली. ठीक आहे, या चला. हां आता याच्यात पण बघा काय दिलं आहे, सेम पट्टीवरचाच क्वेश्चन आहे हा. हां ह्या टाईपमध्ये सुद्धा आपल्याला काय दिलं बघा, सेम पट्टीवरचा क्वेश्चन आहे. काही माणसांना एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. माणसं दिले का, नाही दिले. मग तुम्हाला आताच सांगलो, तुम्हाला दिलेले नाहीत ना सुरुवातीचे माणसं, मग तुम्ही असे घ्या जेणेकरून ह्या 5 भाग जावा. तुमच्या मनानं 10 घ्या. सुरुवातीचे काय घेतले, 10. तर नंतरचे काय घेणार, 10च्या 3/5 पट. मग 5 दोन्ही 10, म्हणजे नंतरचे किती झाले, 6. ठेवा आता. सुरुवातीचे माणसं 10 किती दिवसात पूर्ण काम करताय, 15 इक्वल टू नंतरची माणसं किती घेणार आता, 6. आणि त्या कामास आणखी किती दिवस लागतील, हे D2. मित्रांनो याच्यात एक शब्द आलाय, आठवत असेल तुम्हाला बघा इथे, आणखी किती दिवस लागतील. हे लई महत्वाचं आहे आणखी शब्द. तुम्ही याचा पूर्ण उत्तर काढा. काय पूर्ण उत्तर काढा. आणखी शब्द आला तर काय करायचं बघा. आता याचं उत्तर जर काढलं तर 3 दोन्ही 6, 3 5 15. परत भाग द्या, बे 1 बे, बे 5 10. 5 गुणिले 5 किती दिवस, 25 दिवस इक्वल टू काय, D2. परंतु याचा अर्थ असा होतो कवा एवढ्या लोकांनी जर काम केलं, किती 6 लोकांनी, तर ते 25 दिवस लागतात, बरोबर आहे. परंतु त्यानं काय म्हणले, सुरुवातीचे आमचे जे दिवस होते याच्यामध्ये आणखी किती लागतील म्हणले, बरोबर आहे. मग अख्खं काम करायला आपल्याला एवढ्या माणसांना किती लागत आहे, 25.
मग त्यांचं म्हणणं आहे बा आमचे काही माणसं, मग आपण काय घेतले होते 10 माणसे, 10 माणसांना ते 15 दिवस लागायलेत, बरोबर आहे. जर समजा आणखी शब्द आला तर काय करायचं, आणखी लागणारे दिवस, बघा हे महत्वाचं आहे, आणखी लागणारे दिवस जर काढायचे असतील तर काय करायचं, तर आलेलं उत्तर जे असेल याच्यामधून तुमचे पहिले दिवस वजा करा, म्हणजे उत्तर आलं 10 दिवस. हे लय महत्वाचं आहे बघा, आणखी शब्द आल्यामुळं काय आलं 10 दिवस, म्हणून हे करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता 25 आले, त्यातले ऑलरेडी 15 होते, मग त्यानं म्हणलं बा आणखी किती वाढवू मी 15 मध्ये दिवस, मग ते किती यायले आपलं 15 मध्ये आणखी 10 वाढवा, मग ते येते तुमचं 25, म्हणजे आणखी शब्द आल्यामुळं काय करायचं ते 10 घ्यायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता इथं तुम्हाला कामाचा उल्लेख केलेला दिसतोय का बघा, काही माणसे माहित नाही, काय काही माणसे माहित नाही, किती घ्यायची तुम्हाला आता सांगितलं कसं करायचं, त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे, बघा पूर्वीच्या माणसाच्या कसे पाहिजे निमपट माणसे. आता निमपट माणसे याचा अर्थ काय होतो, पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे म्हणजे 1/2, बरोबर आहे. मग तुम्ही अशी संख्या घ्या सुरुवातीचे माणसं जेणेकरून 2 न भाग जाईल. किती घ्या, 4 घेता घ्या, सुरुवातीचे घेतले 4, मग नंतरचे माणसं काय झाले त्याच्या निम्मे म्हणजे किती 2 झाले, निमपट झाले म्हणजे 2 झाले, 4च्या निमपट 2. बरं आणखी एक म्हणलंय काम. आता काम काय म्हणले, त्या कामाच्या दुप्पट काम म्हणजे सुरुवातीचं जेवढं काम होतं त्याच्या दुप्पट काम, आता काम दुप्पट म्हणलंय. मग W1 जे लिहितो ना तर त्याला तुमच्या मनानं काही घ्या, 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, 1 घ्या. एक काम असेल तर नंतरचं काम काय झालं, समजा 1 भीत बांधायची, नंतर काय झालं त्याच्या दुप्पट 2 भीती, संपलं. जर हे मांडता आलं तर हे एकदम साधा प्रश्न आहे बघा. चला सुरुवातीचे माणसं 4 किती दिवसात 18 दिवसात इक्वल टू नंतरची माणसं काय झाली आता त्याच्या निमपट 2 माणसं किती दिवसात ते काढायचे. काम बघा सुरुवातीचं काम 1 तर नंतरचं काय 2. ठीक आहे. तुम्हाला काढायचे D2. तर 4 गुणिले 18 हे भागाकारात आहे, इकडे येऊन गुणाकारात, ते गुणाकारात आहे किंवा वरी आहे, इकडे येऊन खाली 2 2 कटलं, 18 4 72, 72 दिवस. आता आणखी शब्द आहे का बघा, जर आणखी असेल तर निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील, तुमचं किती दिलेले बघा 18 दिवसात पूर्ण करतात, त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे, बरोबर मानलंय का बघा. काही माणसे सुरुवातीचे माणसे 4 घेतली तर नंतरची काय झाली निमपट माणसे है ना, निमपट माणसे. मग हे निमपट माणसे घेतली आपण 2. काम काय म्हणले पूर्वीचं काम जर 1 असेल तर आता काय घ्या 2 घ्या, बरोबर आहे. यस. मग आता पुढे बघा काय म्हणले, सुरुवातीचे माणसं सुरुवातीचे दिवस सुरुवातीचं काम, नंतरचे माणसं नंतरचे दिवस आणि नंतरचं काम. मग आपण काय केलं ह्याला इकडं आणलं, ह्याला इकडं आणलं. ठीक आहे. तर उत्तर काय आलंय तुमचं इथं 2 2 कटले, 18 4 72, तर D2 आलंय तुमचं 72. आता त्यानं जर समजा विचारलं असतं आणखी तर काय केलं असतं, हे तो पर्यायामध्ये थोडंसं काय करा इथं चेंजेस करा. हे जे आहे 72 तर हे इथं 72 करा. ठीक आहे. इथं काय करा 72. कसं सॉल्व केला आपण ते बघा क्वेश्चन. त्यानं म्हणले सुरुवातीचे माणसं माहीत नाही, मग माणसं आपण काय घ्या म्हणलो तर त्यानं म्हणले पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे. इथं तुम्ही काही घ्या पण M2 घेताना त्याच्या निम्म घ्या. मी इथं 4 घेतलं, हे काय घेतला 2 घ्या. इथं काय करा 1, इथं काय करा 1 काय काम आहे आणि नंतरचं काम काय झालं त्याच्या दुप्पट काम, मग W2 काय घेणार 2 घेणार. मग ह्या किमती मी याच्यामध्ये ठेवल्या, सुरुवातीचे माणसं सुरुवातीचे दिवस सुरुवातीचं काम, नंतरचे माणसं नंतरचे दिवस नंतरचं काम, त्याच्यानंतर पुढं काय हे 4 आणि 18 जसं असतं तसं हे भागाकारात गेलं गुणाकारात, हे वरी आहे गेलं भागाकारात, 2 2 कटलं, 18 4 72. D2 आलंय 72 दिवस. आणि समजा त्यानं जर आपल्याला विचारलं असतं काय की आणखी किती दिवस लागतील तर काय केलं असतं, मग आपण 72 मधून तुमचे 18 वजा केले असता. ठीक आहे. मग 72 काय 72 याच्यातून अगोदर 10 काढा 62. ठीक आहे. 62 मधून परत तुम्ही किती काढणार 8 काढणार. मग तुमचं 62 मधून परत 8 काढायला गेलात तुम्ही तर तुमचं येतं ते टोटल किती 54. किती येतंय 54. मग ते तुमचं करेक्ट आन्सर आलं असतं 54. पण आपल्याला हे काही विचारलंय का नाही, आपल्याला हेच विचारलंय. मग इथं थोडंसं करेक्शन करा. ठीक आहे. चला या नेक्स्ट बघू.
हां, आता हे 13 नंबरचा क्वेश्चन. इथं शब्द आलाय बघा तुम्हाला, आणखी किती दिवस लागतील किंवा किती कामगार लागतील, किती माणसे लागतील, किती दिवस लागतील, किती तास लागतील. त्याच्यात जर आणखी शब्द आला तर पहिले त्याच्यातून काढून टाकायचे. ठीक आहे. हां, चला या आता. हां, 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. आपल्याला माहीत आहे का 36 इंटू हां काही दिवसात काम करतात. D1 माहित आहे का? नाही. पुढं काय म्हणले? दिवसांची संख्या 203 केली. वाटल्यास मी सुरुवातीला लिहितो. हां, सुरुवातीचे M1 किती दिले? 36. D1 किती दिले? माहीत नाही. मग तुम्ही दिवसांची संख्या 203 केली. असे दिवस घ्या सुरुवातीचे जेणेकरून त्याला 3 भाग जाईल, है ना. मग आपण समजा 6 घेतले तर नंतरचे दिवस काय झाले? D2 आणि इथं M2 लिहितो. नंतरचे माणसं आपल्याला काढायचेत, किती कामगार घ्यावे लागतील काढायचेत हे माहीत नाही. D2 किती घेणार? 6 याच्या 203. मग 203 म्हणलं तर हे किती आलं? 4. ठेवा आता. सुरुवातीचे माणसं 36, सुरुवातीचे दिवस 6, नंतरचे माणसं काढायचेत, M2 काढायचं आहे, नंतरचे हे दिवस किती येत आहे? 4. मग सांगा आता काय येईल? 4 1 4, 4 9 36 आले. 9 सक 54. 54 माणसे, परंतु शब्द काय आलाय? आणखी. याचा अर्थ असा होता का बा आमच्याकडे ऑलरेडी 36 आहेत, त्यात आणखी किती लागतील? मग सुरुवातीचे जे काही माणसं असतील ते काढून टाका. आणखी माणसे, आणखी माणसे. हां, मग आणखी माणसे किती येतील? तर 54 मधून सुरुवातीचे तुमचे 36 काढा. 54 मधून 36 गेले तर किती येतात? 18. 18 माणसे. म्हणजे आणखी किती माणसे लागतील? 18 माणसे. पर्याय काय आला? पहिला, 18 माणसे. ठीक आहे. हा, या आता पुढे. जर पाहता आता हा जो भाग आहे हा थोडासा चेंज झाला. इथून मागचा वेगळा भाग आणि इथून पुढे वेगळा भाग. 3 भाग जे म्हणत होतो ना, तर हा मधला जे आज बघितलाय तो दुसरा भाग होता. आता हा आपण तिसऱ्या भागामध्ये गेलोय. आता कुठे गेलोय? तिसऱ्या भागामध्ये गेलोय. तर या तिसऱ्या भागामधले जे क्वेश्चन आहेत हे IBPS आणि TCSच्या परीक्षेला जसा भाग 1 येतो ना त्या पद्धतीचे प्रश्न येतात बघा. जेवढा भाग 1चे प्रश्न येण्याचे चान्सेस राहतात तसं हे तिसऱ्या भागाचे प्रश्न येण्याचे चान्सेस राहतात. याला 2 पद्धतीनं मी सोडवतो. पाहता मी याला थोडंसं वेगळं केलंय, परंतु बेसिक पद्धत याची महत्त्वाची आहे. कारण बेसिक पद्धतीनं कोणतेही कसेही प्रश्न सुटतात. याचे थोडासा अवघड वाटतो पाहता, परंतु याला कसं सोडवायचं ते बघा. जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ काय हो? 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. आता पुरुषला आपण लिहूत M, मुलांना लिहूत B, पुढं काय काय दिले? पुरुष आणि मुलेच दिलेत, बरोबर आहे. मग आता बघा 4 पुरुष, मागचा आणि हा पोर्शन वेगळा आहे. 4 पुरुष तर 4 M, एक काम किती दिवसात? 12 दिवसात पूर्ण करतात. बरं, आपण अगोदरच्या याच्यामध्ये असं हे लिहित होतो का? नुसतं M लिहित होतो का? तिथं फक्त माणसंच शब्द होता. इथं माणसं नाही, मुलं पण आले मधामध्ये. काय आले? मुलं सुद्धा आले. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल? 4 M. तर 4 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम किंवाचा अर्थ काय होतो? तेच काम 6 मुले 12 दिवसात पूर्ण करतात. आता पुढं काय विचारले? याला थोडंसं हे करू. पुढं काय विचारले? तर इथं विचारले आपल्याला 6 पुरुष म्हणजे 6 M आणिचा अर्थ काय होतो? मिळून. 6 पुरुष आणि 3 मुलं म्हणजे 6 M प्लस 3 B हे एवढे मिळून किती दिवसात पूर्ण करतील ते तुम्हाला काढायचे. ते बाजूला ठेवूत. या इकडे आता याच्यावरनं तुम्हाला काय काढायचं असते का बा एक माणूस म्हणजे किती मुलं एवढं काम करतो किंवा एक मुलगा म्हणजे किती माणसं एवढं काम करतो. कसं काढायचं बघा तुमच्या मनानं. आता इथल्या इथं भागाकार करा. 12 12 कटलं तर M = 6B भागिले काय हो? 4. तर याला 2 न भागा, ह्या 3 आलंय. म्हणजे M = तुम्ही किती ठेवू शकता? आता M = 3B भागिले 2. ठीक आहे. M = 3B भागिले 2. आता तुम्हाला काय करायचंय पहा. याला पूर्णच कट करू नंतर सांगू दुसऱ्या पद्धतीनं. चला, याला तुम्हाला असं लिहायचं आता का बा 6
पुरुष प्लस 3B हे किती दिवसात पूर्ण करतील असं तुम्हाला काढायचंय. मग इक्वल टू काय करायचं, याच्या इक्वल टू हे लिहा का हे लिहा, तुमच्या मनानं कोणतंही लिहा, हे लिहा का हे लिहा, इक्वल टू. मग इक्वल टू लिहायचं 6B इंटू काय हो 12, 6B इंटू काय हो 12, कारण काम तेच आहे ना, काम तेच आहे. मग एवढे मुलं आणि एवढे पुरुष मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील, जे की काम किती आहे 6 मुलं 12 दिवसात करायला येतं. तुम्ही यम पण घेऊ शकता की जे की काम किती आहे 4 माणसं 12 दिवसात करतायत, चालतंय. मग या आता तुम्हाला इथं यम इक्वल टू 3B भागिले 2 ठेवायचं आहे. 6 3B भागिले 2 प्लस 3B इंटू काय D, आणि इकडं ऑलरेडीच बी असल्यामुळे ह्याला काही करण्याची गरज नाही. समजा यम घेतला असतं तुम्ही तर यमच्या जागी 3B भागिले 2 ठेवावं लागलं असतं. किती होतात बघा, बेक बे, बेत्रिक 6, 3 त्रिक 9, 9 आणि 3B किती बी 12B, म्हणजे हे झालं तुमचं 12B इंटू D इक्वल टू काय हो 72B. आता तुम्हाला काय काढायचंय, डी काढायचंय. BB कटलं, 12 1 12, 12 सकम 72, म्हणजे डी काय आले 6 दिवस. ही मित्रांनो याची बेसिक पद्धत आहे आणि याला आपल्याला उद्याचं पूर्ण म्हणजे नेक्स्ट लेक्चर जे आहे ते पूर्ण आपल्याला ह्या बेसिक पद्धतीचा थोडासा सराव करायचा आहे. ठीक आहे. आता याच पॅटर्नला एक थोडी शॉर्टकट पद्धत आहे, पण ती कोणाला लागू होते, तुमच्या ह्या पॅटर्नला लागू होते. दिल्लीला जो पॅटर्न आहे तो, म्हणून याला थोडंसं बाजूला केलो आणि उद्याला आणखी जे क्वेश्चन बघणार आहोत ते बेसिक पद्धतीचे बघणार आहोत. आणखी काय बघणार आहोत, बेसिक पद्धतीचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. आता याला शॉर्टकट पद्धतीनं कसं सोडवायचं बघा बरं. आता काय करायचं, 3 रकाने बनवा. एकदम साधी पद्धत आहे. 3 रकाने बनवा. 3 रकाने कसे, हे असे बनवले. यस, जसं जसं तुम्हाला दिसते तसं तसं संख्या भरत चला. 4 6 इथं काय 12, पुढे 6 3 हे विचारले आले. आता ह्याला कसं सॉल्व करायचं पुढे बघा. ह्या टेबल नंतर काय करायचं, टेबल नंतर आपल्याला इथं लिहिताना काय करायचं, इथं वरच्या वरच्यांचा गुणाकार 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले खाली इथं काय लिहिणार आहोत, तर यांचा तिरपा गुणाकार करणे आणि तिरप्या गुणाकाराची बेरीज करणे. म्हणजे कसं 6 गुणिले 6 36 प्लस 3 गुणिले 4 12, मग वरी सर्वांचा गुणाकार आणि खाली लिहिताना यांच्या तिरप्या गुणाकाराची बेरीज काय येते बघा. 4 गुणिले 6 गुणिले 12 भागिले, मित्रांनो हे 36 आणि हे 12 असं नाही भागायचं, यांची बेरीज आहे तर बेरीज केल्यानंतरच भाग द्या. चला 12 1 12, 12 चौक 48, 4 4 कटले, उत्तर काय आलं 6 दिवस. बेस्ट आहे, बेस्ट पद्धत. ठीक आहे. चला, परंतु ही बेसिक पद्धत माहीत पाहिजे. ठीक आहे. हे तुमची शॉर्टकट पद्धत, ही झाली तुमची बेसिक पद्धत. चला ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. या आता शॉर्टकट पद्धतीनं काढताय तर शॉर्टकट पद्धतीनं काढा, आणि जो बेसिक पद्धत आहे त्या बेसिक पद्धतीची स्पेशल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत, कारण ते यायला पाहिजे ना. ठीक आहे. चला मग आता काय येणार बघा. आता याच्यात आता आपण याला डायरेक्ट आपल्या शॉर्टकट पद्धतीनं सॉल्व्ह करू. टेबल बनवा. किती जणांचा टेबल बनवायचा, 3 रकाने बनवा. 1 2 3 भरत चला. 3 पुरुष 4 स्त्रिया एक काम किती दिवसात पूर्ण करताय 10. पुढे काय म्हणलंय, 4 पुरुष 5 स्त्रिया, 4 पुरुष 5 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतील. ठीक आहे. चला मग आता सेम वरच्या वरच्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 गुणिले 10 भागिले तिरप्या गुणाकाराची बेरीज करा. यांचा तिरपा गुणाकार करा. 3 5 15, 4 गुणिले 4 16, ती बेरीज. वरच्यांचा गुणाकार किती बर 120, खाली बेरीज किती 31. हो 31चा पाढा आला पाहिजे आता, पण सोपं आहे. कसं काय, वरी 120च आहे. मग 31 दोन्ही 62, 31 3 93, 31 4 124, पण आपल्याकडे किती आहेत 120च आहेत, म्हणजे 3चाच भाग बसतो. 31 1 31, 31 त्रिक 93. आता 120 मधून 93 गेले, उरले किती 27. 27 भागिले काय करणार, 27 भागिले जशाच तसं 31, म्हणजे उत्तर काय आलं 3.27 भागिले 31 दिवस आलं. यस आलं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूत. ह्या टाईपचेच प्रश्न थोडंसं व्हेरिएशनवाले असतात. उद्याच्या लेक्चरला आपण ते पूर्ण तोच भाग बघणार आहोत.
आता ह्याचं काय येईल बरं शॉर्टकट पद्धतीनं सॉल्व्ह करायला. हां काय येईल, किती किती काय काय दिले बघा. चला 2 पुरुष 4 स्त्रिया एक काम किती दिवसात पूर्ण करताय 7. रकाना बनवा, बनवला. 3 रकाने बनवा, यस. काय काय म्हणलंय 2 4 7. पुढचं 3 5 किती 3 5 किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे. चला वरच्या वरच्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 4 गुणिले 7 भागिले तिरप्या गुणाकाराची बेरीज करा. हां 5 2 10 4 त्रिक 12. मग आता वरच्यांचा गुणाकार जर केला आपण तर किती येतो 8 8 7 56. 56 भागिले खाली किती 22. 2 भाग द्या 11. इथं 2 भाग द्या 28. आले. आता 11 भागा बरं. 11 एका 11. 11 दोन्ही 22. उरले किती 6. 6/11. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2.6/11. 2.6/11. ठीक आहे. चला नेक्स्ट. हां आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले सेम तसंच आहे. शॉर्टकट पद्धतीनं सोडवा बरं. काय येते यस. किती रकाने बनवायचे 3 रकाने बनवले. 6 पुरुष 8 मुलं 24 दिवसात. 7 पुरुष 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील ते दिवस काढायचे. ठीक आहे. मग वरच्यांचा गुणाकार 6 8 24 भागिले तिरपा गुणाकार आणि त्यांची बेरीज. 12×72 प्लस 7 8 56. आता वरी तसंच राहू द्या म्हणजे आपल्याला गुणाकार करायला सोपं जाईल, भागाकार करायला सोपं जाईल. ठीक आहे. हां आता काय करणार ह्याला 70 घ्या आणि ह्याला 50 घ्या. 70 आणि 50 यांची जर बेरीज केली तर 120 आली. 120 आणि वरचे किती येतं 2 आणि 6 8 म्हणजे 128. भाग द्या बरोबर. 4 न भाग देऊ बरं. 4 न भाग दिला. 4 सक 24 4 त्रिक 12 4 दोन्ही 8. परत 8 एका 8 8 4 32. आले. हां परत बे दोन्ही 4 बे त्रिक 6 बे एक बे बे त्रिक 6. 3 गुणिले 3 किती दिवस 9 दिवस. 3 गुणिले 3 किती दिवस 9 दिवस. म्हणजे आपला पर्याय काय आला 9 दिवस. ठीक आहे. एकदम साधे प्रश्न आहेत बघा, सोपे आहेत. फक्त ह्याला प्रॅक्टिस पाहिजे ह्या क्वेश्चनला. ठीक आहे. या आता आपल्याला उद्याच्या लेक्चरला ह्याच्या पुढचा भाग बघायचा आहे. कुठला हा की मुले स्त्रिया त्याच्यानंतर माणसे असे जे क्वेश्चन येतात ना ते बघायचे आहेत. मित्रांनो चला आता आपण आजचं जर बघितलं असेल थोडंसं न्यूजमध्ये तर तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. बरोबर आहे. तलाठी भरती पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळं आपल्याला आतापासूनच त्याची तयारी करावी लागेल. ॲड पडल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर मित्रांनो नाही अभ्यास होत. जाहिरात आल्यानंतर आपल्याला ते किती दिवस मिळतात मिळून 1 महिना 1.5 महिना है ना. तर त्याच्यात ते फॉर्म भरा त्याच्यातच वेळ जातो. त्याच्यामुळं आपल्याला जाहिरात येण्याच्या अगोदरपासूनच पूर्ण तयारी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जो पॅटर्न येणार आहे तो पॅटर्न बघा. कोणत्या कोणत्या परीक्षा कोणत्या म्हणजे कंपन्या घेणार आहेत ते आपल्याला माहीत थोडंसं झालेलं आहे त्याच्याबद्दल. तर तलाठी जी आहे ना ती TCS घेणार आहे आपली. बरोबर आहे. मग कोणी घेऊ द्या TCS घेऊ द्या का IBPS घेऊ द्या, परंतु त्यांचा जो पॅटर्न आहे ज्याला आपण म्हणतो TCS अँड IBPS पॅटर्न. ठीक आहे. याला बिलकुल घाबरू नका. याला बिलकुल घाबरू नका. शेवटपर्यंत साथ सोडू नका. तुम्हाला मी याला पाणी पाणी करून सोडतो. हे जे TCS आणि IBPS आहे ना हे काहीच नाही मित्रांनो. थोडेसे कन्सेप्ट ॲडव्हान्समधले आपले क्लिअर पाहिजे. आणि जे आपण घ्यायलो ना हेच आपण पूर्ण शेवटपर्यंत आपण हा पॅटर्न धरणार आहोत. त्याच्यामुळं तुमचं IBPS असो का TCS असो, मग याच्यासोबत तुम्ही वनरक्षक घेतलात, वनरक्षक पण TCS काढणार आहे. बरोबर आहे. अशा खूप परीक्षा आहेत. त्याच्यानंतर उत्पादन शुल्कवाली जी परीक्षा आहे ती सुद्धा तुमची IBPS घेणार आहे. अशा ह्या पूर्ण परीक्षा ह्या 2 कंपन्या घेणार आहेत. आपल्याला कोणती परीक्षा घेऊ ठीक आहे, पॅटर्न काय त्यांचा तो लक्षात घेणे, त्या पद्धतीनं तयारी करणे. दुसरी गोष्ट, एक थोड्याच दिवसामध्ये ज्या पद्धतीनं ह्यांनी पेपर घेतात
ज्या पद्धतीने ह्यांनी पेपर घेतात, यांची एक्झाम असते, त्या पद्धतीचाच आपला एक ऑनलाईन पोर्टल आपण तयार केलेला आहे. त्या ऑनलाईन पोर्टलमध्ये गव्हर्नमेंट जशी परीक्षा घेते, म्हणजे TCS जशी परीक्षा घेते, IBPS जसा परीक्षा घेतात ना, त्या पद्धतीचं बनवलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन याच्यामध्ये टाईम वरी सेट केलेला असेल, त्या टाईमनुसार तुमचा पेपर सबमिट होईल. पेपर सबमिट झाल्यानंतर तुमचं तिथं व्हिडिओ सोल्युशन असेल प्रत्येक प्रश्नाच्या खाली. ज्या त्या प्रश्नाच्या खाली त्याला व्हिडिओ सोल्युशन असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने ते टेस्ट सिरीज पण आपण अरेंज करणार आहोत. यस, चला तर मित्रांनो, आता आपल्याला उद्याच्या पोर्शनमध्ये जो भाग बघायचा आहे तो थोडासा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आज सर्वांना एक गोष्ट सांगायची मला, आज सर्वांचे आभार, कारण मित्रांनो आपले 1000 सबस्क्रिप्शन झालेले आहेत. आता आपण लगेच थोडंसं मेगा लेक्चर घेण्याच्या मार्गी लागूत आणि जास्त लेक्चर घेऊन आपण सिलेबस आपला कव्हर करूत. ओके, तर सर्वांना आपले लिंक, आपल्या व्हिडिओची लिंक यूट्यूबवरून शेअर करा किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आलेली असेल तर तिथून तुम्ही शेअर करा, इतर मुलांनाही कळू द्या. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपला हा चालू जो महासंग्राम पॅटर्न आहे, आपण जो सुरू केलेला आहे एक महासंग्राम म्हणून 18,700 क्वेश्चनचा, तो प्रत्येक मुलापर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे, तर मित्रांनो आजपेक्षा बेटर आणखी आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी उद्या परत भेटूया आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती लर्नर्स मावळे. तोपर्यंत सर्वांना गुड बाय.